नमस्कार, नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मिरची पावडर, गरम मसाला काही न वापरता भोगीची भाजी बनवणार। तर इथे मी एक वांगी घेतली आहे, पापडी घेतली आहे, एक टोमॅटो घेतला आहे, बीन्स घेतला आहे, शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि इथे मी तोंडली गोल गोल कापून घेतला आहे। एक बटाटा घेतला आहे, वालपापडी घेतली आहे आणि गाजर। आणि इथे मी वालपापडी आणि घेवड्याच्या बिया घेतलेल्या आहेत। हरभरा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याचे चणे। आणि इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहे। आता आपण वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्याच्यात कांदे घ्यायचे 2 घेतलेत मी, कोथिंबीर घ्यायची आहे। ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 4 हिरव्या मिरच्या, कारण आपण लाल तिखट नाही वापरणार आहोत। थोडा आपण ह्याच्यात कढीपत्ता पण घ्यायचा आहे आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे, 2 चमचे अख्खे धने घालायचे आहेत व आलं आणि लसूण घालायचं आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, जेवढ्या भाज्या असतील त्या हिशोबाने घ्या। 1 चमचा तीळ घालूया। आता हे मसाला बारीक वाटून घेऊया। इथे मी कढईत तेल तापवलेलं आहे आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या त्या आपल्याला 2 मिनिटं तेलात चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। सगळे दाणे जे घेतलेले आहेत आपण, चणे, वाटाणे, ते पण सगळे घालायचे आणि चांगलं तेलात परतवून घ्यायचं आहे। चांगले असे गुलाबीसर झाले का काढून घ्यायचे आपल्याला आणि याच तेलात आपल्याला फोडणी द्यायची आहे। 1 चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे चांगले फुलले का आपण जो मसाला वाटून घेतलेला तो आपण घालायचा आहे आणि तेलात चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यात आता आपल्याला सर्व भाज्या घालायच्या आहेत। हा जो मसाला आपण बनवलेला आहे ना, ह्या प्रकारे हा मसाला बनवून तुम्ही दुसऱ्या भाज्यांमध्ये पण वापरू शकता। अगदी बटाट्यात पण तुम्ही हा मसाला घालून बनवलात तर फार छान भाजी होईल। आता आपण ह्याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे व ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर आपण 1-2 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया। आता आपण ताटावर जे पाणी आहे ना, ते सगळं पाणी भाजीत घालूया व भाजी चांगली आपण शिजवून घ्यायची आहे। आपली भाजी चांगली शिजलेली आहे, तेलही छान सुटलेलं आहे। आता ह्याच्यात आपण 1 चमचाभर तीळ घालूया। असं तर आपण वाटणामध्ये घेतलेलं तीळ, पण वरून थोडे अख्खे तीळही घालूया। 1-2 मिनिटं अशी भाजी फ्राय करून घेऊया आणि गॅस बंद करून एका बाउलमध्ये काढून घेऊया।